बातमी आहे मुंबईतनं मुंबई आणि उपनगराला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 तासात मुंबईमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलाय। पुणे आणि कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे सध्या मुंबईसाठी पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे असणार आहेत। प्रचंड पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला गेलाय। पुणे आणि कोकणात सुद्धा जोरदार पाऊस असेल। मुंबई आणि उपनगराला सुद्धा जोरदार पावसाचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। त्यानुसार सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आता कुठे पावसाने जरी उसंत घेतली असली तरी पुढचे 3 ते 4 तास मुंबईमध्ये हा असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे। मुंबई पोलिसांनी एक्सच्या माध्यमातून मुंबईकरांना आवाहन केलं आहे की कोणीही घराबाहेर पडू नका। समुद्रालगतच्या ज्या जागा आहेत तिथेही कोणी जाऊ नका आणि शक्यतो ज्यांना घरून काम करणं जमू शकतं त्यांनी घरून काम करा। आज बाहेर जाणं टाळा असं आवाहन करण्यात आलं आहे। त्यासोबतच रायगड जिल्ह्याला देखील रेड अलर्ट आहे। मुंबईला देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी दिला आहे। ब्युरो जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।